अचानक तुम्ही एबी फॉर्म तुमच्या बंधूंचा काढून घेतला, त्यामुळं पक्षानं तुमच्यावर जी कारवाई केली आहे, नेमकं तुम्हाला काय वाटतं, ही कारवाई योग्य आहे का? आणि तुम्ही का अचानक अशा पद्धतीने फॉर्म काढून घेतला? नाही, खऱ्या अर्थाने जो काही एबी फॉर्म काढला गेला तो मला पक्षाकडून ज्या पद्धतीनं शेवटच्या क्षणामध्ये सक्रिय किंवा पुढची भूमिका ही स्पष्ट न झाल्यामुळे त्या ठिकाणी तो शेवटच्या 2 मिनिटांमध्ये अर्ज काढला। मी जवळजवळ 1 तास त्या ठिकाणी पक्षातील सर्व म्हणजे संपर्क प्रमुख असतील, जिल्हा प्रमुख रणजितसिंह भोसले असतील, यांची सातत्याने मी त्या ठिकाणी पाठलाग करत होतो। जवळजवळ 48 कॉल त्यांच्या तर माझ्यामध्ये झाले 3 प्रमुखांमध्ये। मी आदरणीय पालकमंत्री साहेबांशी कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला, पण तो होऊ शकला नाही। आणि पक्षाने कुठली ठोस भूमिका न मिळाल्यामुळे किंवा पाठिंबा न मिळाल्यामुळे त्या ठिकाणी तो खऱ्या अर्थाने अर्ज काढला गेला। आणि या ठिकाणी जे सांगितले गेले की मी माझ्या भावाची त्या ठिकाणी अर्ज मागणी केली होती, मी कुठल्याही पद्धतीची मागणी कधी केली नव्हती। फक्त साहेबांचे आदेश आणि त्यांचा मान सन्मान राखून माझ्या भावाचा त्या ठिकाणी अर्ज खऱ्या अर्थाने मी भरला होता। याच्यात नेमका निष्काळजीपणा कोणी केला ज्याच्यामुळे तुम्हाला तो निर्णय घ्यावा लागला? आता खऱ्या अर्थाने ही जबाबदारी जी होती ती संपर्क प्रमुखांनी जिल्हा प्रमुखांवरती दिली होती। वाई शहरामध्ये जे रणजितसिंह भोसले आहेत की खऱ्या अर्थाने त्यांना या ठिकाणी वाईची जबाबदारी दिली होती। आणि ही जबाबदारी करत असताना किंवा इलेक्शन लागल्यापासून जवळ 1.5 ते 2 महिने वाईमध्ये त्यांच्या चक्रा होत होत्या। आणि चक्रा आपल्या शिवसैनिकांची कमी आणि इतर पक्षांची जास्त भेटीगाडी त्यांच्या होत होत्या। आणि 2 महिन्यानंतर त्यांना जर रिझल्ट असा हाती आला की त्यांच्याकडे नगराध्यक्ष पदाचा उमेदवारच नाही। आणि माझे बंधू हे व्यावसायिक आहेत, त्यांचा राजकारणाशी कधी काही संबंध नाही, पण माझ्या आग्रहा खातीर आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहा खातीर त्यांनी या ठिकाणी अर्ज भरला। पण खऱ्या अर्थाने जिल्हा प्रमुखांकडे जो काही निर्णय दिला होता तो शेवटच्या क्षणापर्यंत म्हणजे जवळजवळ 2:48 12 मिनिटं आधीपासून मी त्यांच्या मागे होतो। 2:58 मला त्यांनी निर्णय दिला की तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही निर्णय घ्यावा। आणि तसं माझ्याकडे आहे त्यांचं, मी संपर्क प्रमुख यांचे संपर्क साधला होता। त्यांनी मला 24 तारखेला निर्णय घेऊन सांगितलं, जर अर्ज माघारी घ्यायची प्रक्रिया 21 तारखेची असती, 3 वाजून असेल तर 24 तारखेला आपण काय करणार होतो। तर मग खऱ्या अर्थाने मी कार्यकर्त्यांना विचारलं आणि जे काही पक्षातून मला मिसगाईड गेले वर्षापासून केलं जाते किंवा मला टार्गेट केलं जात आहे, नवीन जिल्हा प्रमुखांची जी काही वागणी सातत्याने माझ्या विरोधात सातत्याने गेले 6 महिन्यापासून पाहायला मिळते की माझ्या विरुद्ध बातम्या छापून आणणे आणि सातत्याने कुरघोडी करणे। मग माझं प्रामाणिकपणे मत आहे, त्यांनी खऱ्या अर्थाने काल प्रत्येक पदाधिकाऱ्याला फोन करून सांगितलं की स्टेटसला तुम्ही हा ठेवा। माझी खऱ्या अर्थाने निलंबन लिहिलं असताना त्याच्यावरती हकलपट्टी हा शब्द जिल्हा प्रमुखांनी का आणला, त्यांचा त्याच्या पाठीमुळे व्यक्तिदोष काय आहे? तर खऱ्या अर्थाने कारण पाहिलं तर शिवसेना पक्षामध्ये मागील 3 वर्षापासून मनापासून मी जे काय आदरणीय भाईंना घेऊन किंवा पालकमंत्री महोदय साहेबांच्या आशीर्वादाने खऱ्या अर्थाने ताकदीने जे काम त्या ठिकाणी करत आहे ते खऱ्या अर्थाने प्रभावपणे चाललेले। आणि शिवसेनेत माझा वाढता प्रभाव हा जिल्हा प्रमुखांना त्या ठिकाणी पाहायला मिळत नाही। आणि जिल्हा प्रमुखाच्या रेसमध्ये माझे नाव त्या ठिकाणी होतं, पण पक्षाने जी जबाबदारी दिली ती प्रामाणिकपणे त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने पार पाडत आहे। पक्षाची जी काही हानी झाली आहे त्याचं काय, म्हणजे याच्यामुळे पक्षाला जो फटका बसलाय? नाही, पक्षाला खऱ्या अर्थाने जे नुकसान झालेलं आहे ते खऱ्या अर्थाने आता जर पक्षाकडनं जर ताकद पूर्ण मिळाली असती तर पुढचा निर्णय काय होईल तो प्रक्रियेला सामोरी गेलो असतो। पण कुठल्याही वरिष्ठांकडून कुठल्या पद्धतीचा निरोप न झाल्यामुळे खऱ्या अर्थाने चुकी झालेली आहे आणि खऱ्या अर्थाने पक्षाने निलंबनाची कारवाई केलेली आहे। पण माझं प्रामाणिकपणे मत आहे की मी काय एकट्याने जिल्ह्यात असं काही गोष्टी केलेल्या नाही। माझं मागील 3 वर्षापूर्वी पक्षासाठी असलेली जी काही मी काम केलेली त्याचा थोडा खऱ्या अर्थाने विचार करायला पाहिजे होता किंवा मला त्या ठिकाणी बोलून माझं म्हणणं मांडायचं खऱ्या अर्थाने मला अधिकार द्यायला पाहिजे होता। ज्यांनी एवढ्या अतिताटीने तडकाफडकीने माझ्यासाठी पत्र मागून घेतलं, खऱ्या अर्थाने त्यांचा जर इतिहास पाहिला तर विधानसभेमध्ये कोरेगावचे त्यांनी काय केलं, शिवसेनेच्या विधानसभेच्या जो आपला नेते आहेत महेश शिंदे त्यांच्या विरोधात जाऊन या जिल्हा प्रमुखांनी युवा सेनेच्या जिल्हा प्रमुखाची पद त्यांच्याकडे होतं, त्यांनी त्या ठिकाणी पक्षविरोधी त्या ठिकाणी कारवाई केल्या, 20 गावात त्यांच्या विरोधात प्रचार केला। याही तक्रारी अनेक वेळा वर्षात गेल्यात, आजपर्यंत त्यांची अकलपट्टी का झाली नाही। आणि अशा अकलपट्टी न करता किंवा 12 वर्षामध्ये ज्यांनी शिवसेनेचे म्हणजे आता युवा सेना प्रमुख आहे, आता शिवसेना प्रमुख आहेत ना, मागील इतक्या वर्षामध्ये त्यांनी एकही शाळा शिवसेना किंवा शिवसेनेची काढली ना, आता 6 महिन्यात एकही शाखा त्यांनी कुठे उघडली। खऱ्या अर्थाने ह्या सगळ्याचं म्हटलं तर खऱ्या अर्थाने जे काही झालेलं नुकसान आहे याला मी एकटा जबाबदार नाही असं मला खऱ्या अर्थाने वाटतं। कोण आहे जबाबदार? नाही, याला तर मी सर्वस्वी जिल्हा प्रमुख रणजितसिंह भोसले यांचीच ही जबाबदारी आहे। कारण सातत्याने पक्षामधील फक्त वाईतच कुरबोडी चालली असं नाही, कराड असेल, पाटण असेल, या ठिकाणी पाटणला ठीक आहे साहेब आहेत त्या ठिकाणी, त्यामुळे त्या ठिकाणी त्यांची ताकद तिथे नाहीये। आदरणीय महेश शिंदे साहेबांचे ते काही करू शकत नाही, पण खंडा असेल, शिरोळ असेल, जावली असेल की त्या ठिकाणी सहसंपर्क प्रमुख म्हणून एकनाथ उभे काम करतात। अशा अनेक पदाधिकाऱ्यांना त्यांच्यापासून गेल्या अनेक 6 महिन्यापासून त्रास होतोय आणि भविष्यात आपल्याला दिसेल की ह्या कुरबडीमुळे जर काही पक्षाचं नुकसान झालं तर त्याला सर्वस्वी जबाबदार रणजितसिंह भोसले हे एकटे असतील असं मला नक्कीच वाटतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।